पहिले ऐसे कांदा कट करने लेगा, एकदम बारीक 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 कापून घ्यायचा कांदा. कांदा कापल्यानंतर गाजर घ्यायचे, तुमच्याकडे असतील 2 3 4. हा किसून घ्यायचे, हे गाजर किसून घ्यायचे. आता याच्यानंतर आपण 2 टोमॅटो घ्यायचे. 2 टोमॅटो एकदम बारीक कांद्यासारखे असे एकदम कट करून घ्यायचे. एकदम छोटे छोटे पीस झाले पाहिजे असे, कसे म्हणजे आपल्या शिजवताना असं म्हणजे थोडे पण कच्चं नाही राहिलं पाहिजे. एका साईडला कांदा कापायला द्यायचा एकाला, एका साईडला एकाला गाजर कापायला द्यायचा. तुम्ही कॅमेरा धरून बसायचं फक्त. इथं आपण वाटाणा शिजत टाकलेला आहे. वाटाणा आपलं शिजल आता. असा वाटाणा शिजून घ्यायचा, मऊ झाला पाहिजे ना वाटाणा. ज्याप्रमाणे आपण कांदा कट केला एकदम बारीक, तसाच टोमॅटो पण कट करून घ्यायचा. सांभाळून गोलू हाय कर, गोलू हाय हाय कर, हाय हाय. हे आपले पोटॅटो मस्त हे बटाटे आपण एका ताटात काढून घ्यायचे. शिजलेत बटाटे आपले मस्त. बटाटे धुवून घ्यायचे का? थंड होतील ना, म्हणजे थंड होण्यासाठी बटाटे धुवून घ्यायचे. पब्लिक कसं कच करा खूप. हाय इकडं आपण कांदा कापलेला आहे, टोमॅटो कापलेला आहे आणि गाजर किसलेला आहे. किसून घ्यायचं म्हणजे कसं बारीक होईल. आणि इकडं आता बटाटे सोलायचेत आपल्याला. आणि इकडं आपला वाटाणा आता शिजलाय. आता फक्त भाजीसाठी तुम्ही इंतजार करा. गॅस कढई ठेवा. कढई इकडे बघा, कोथिंबीर घेतली, बटाटा, वाटाणा, गाजर, कांदा, टोमॅटो. आता याच्यात काय टाकायचं? कांदा. अगोदर कांदा टाकायचा, सगळा कांदा टाकून घ्यायचा आधी. तेल नाही टाकायचं अगोदर, फक्त कांदा टाकायचा. असं छान प्रकारे आपली सिस्टर इथं पाव सँडविच बनवणार आहे. बघ कांदा टाकलाय आपला, कसा दिसतोय. कांदा लाल करायचा. चपाती करते, त्याला थोडं मिक्स करायचं. आपला मस्त आता लाल झालाय परत. आता काढून घ्या. ऐका, कांदा लाल झाला का थोडा काढून घ्यायचा का वाटीमध्ये. त्याच्यात नाही ठेवायचा, तिथं कुजून नाही द्यायचं त्याला, वाटीत काढून घ्यायचं. मस्त लाल झालाय ना कांदा. असाच कांदा प्रत्येकाने. आता एका प्लेटीमध्ये कांदा काढून घ्यायचा. अशा प्रकारे सगळा कांदा काढून घ्या त्यातला. त्यानंतर ऑइल टाकायचं. 3 चमचे ऑइल टाका. आता त्याच्यात मिरच्या टाकायच्या. ते आपण कांदा का काढला, मिरच्या शिजल्या पाहिजेत ना, मग त्याला कांदा परत टाकायचा. ते कांदा परत टाकला आपण. आता कांद्यानंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो याच्यात ऍड झाला. याला पण आपण मस्त असं मस्त प्रकारे असं ताजा होऊन देईल, असं मऊ 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 मऊ. आता हे 2-3 मिनिटं आता चांगलं शिजण्यासाठी झाकणी ठेवा. इकडं वाटाणा आणि बटाटा बारीक करायचं काम चालू. भावाच्या ब्रदरच्या हाताचा बळ लागत नाही, त्यामुळे आता सिस्टरचा हात लागला. आता एकदम बघा आता कसे बारीक झाले, सिस्टम मऊ झाले. आता आपण झाकणी काढली. आता याच्यामध्ये आपण काय ऍड करायचं? मसाले ऍड करायचे. आता अगोदर हळद अर्धा चमचा, परत अर्धा चमचा, हा धना पावडर अर्धा चमचा, मिरची आपल्याला असं तिखट करायचं ना, मग अर्धा चमचा. आता त्याला मिक्स करून घ्या. असं नाही का मस्त. मग मीठ आपल्या चवीप्रमाणे घाला. आम्ही घातलं, आम्हाला एवढंच लागतंय. आम्ही आळणी लोक आहेत. आमची सिस्टर विसरते थोडी थोडी.
दम घे दिसला पाहिजे त्या. हा. नमक कुठे तो नमक नमक ले लो, हे ले लो नमक. मीठ आपलं आपल्या चवीप्रमाणे त्याच्यात टाकावे. आणि जाऊ ते चालेल करत नाही. तसा मिक्स होऊन द्या मसाला. आता याच्यानंतर आपण ते पोटॅटो आणि वाटाणा त्याला दाबलेलं आहे ना, ते दाबलेले वाटाणे आणि बटाटे याच्यात टाकायचे. स्मॅश असते दादा ते. बघा आमची मुलगी शिकली, प्रगती झाली. काय असते ते? स्मॅश. स्मॅश असतं ते. दाबण्याच्या प्रकाराला स्मॅश म्हणतात. आता याला मिक्स करून घ्यावे. आपले मसाले, पोटॅटो, वाटाणा, टोमॅटो, गाजर काही टाकायचं. त्यासाठी होती ना आता. आमची बहीण गाजर विसरली आहे, मी लक्षात आणून दिले. बघा तुमचा भाव हुशार आहे. गाजर पण टाका. इकडे बघा एक ऍड झालं आपल्या याच्यामध्ये. इकडे बघा, हे प्रत्येकाला सँडविचची आतुरता झाली. आपला रॉकी आता याला मस्त मिक्स करून घ्या. बटाट्याची भाजी एकदम बघा मस्त झाली अशी. आता याच्यानंतर थांबा, आपण सिस्टरने आपल्याला फोर्स केलाय चव घेण्यासाठी. लावली मस्त झाले एकदम पांचट प्रकारे. कैसा लगा मेरा मजाक? एकदम छान प्रकारे शिजले. आता गॅस बंद करून टाकायचा. आता आपण ब्रेड घ्यायचे. ब्रेडला चटणी लावायची, त्याच्यामध्ये भाजी टाकायची. ती वाटी ठेवली आणि चटणी फ्रीजमध्ये. इकडं बघा, हे सगळ्यासाठी लागणारे वस्तू म्हणजे भांडे हे तर महत्वाचेच असतात, पण याच्यानंतर एकदम महत्वाचं कार्य असते ते हे केलंच पाहिजे. आमचा भाव एकदम सक्षम आहे याच्यामध्ये. तलवारी असते, या अशा काळ्या तलवारीने केचप लावून घ्यायचं. आणि हे कशाची चटणी? कोथिंबीर, पुदिना, कोथिंबीर, पुदिना आणि मिरची. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडं, ते मिक्सरमध्ये बारीक करायचं. आणि ती झाली चटणी. गरम वगैरे नाही करायची, डायरेक्ट तशीच काढायची मिक्सरमधून. अशी थंड आहे बघा. इकडे बघा घाम आला, इकडे बघा पाणी दिसतंय का तुम्हाला? आता याला टोमॅटो प्रत्येकाला एक एकाला लावून घ्यायचा. एका बाजूने चटणी लावायची. बघा मस्त छान प्रकारे इथं केचप लावला आपण. एका साईडला चटणी लावली. असं प्रत्येकाला लावून घ्यायचं. आता डायरेक्ट सगळ्यांना लावून झालो तुम्हाला दाखवतो मी. बटाट्याची भाजी भरायची बघा अशी. जी बहीण बघा बरं किती भारी चोपून भरते, कशी पुरली पाहिजे ना. त्याला बटाट्याची भाजी भरली का अशी मस्त प्रकारे भरून घ्यायची. आणि त्याला आपला केचपचा पीस लावून घ्यायचा. असं म्हणजे आता झालं आपलं हे एक तयार, एक सँडविच तयार झाला आपला. आता प्रत्येक ब्रेडला असं करून घ्यायचं. बटाट्याची भाजी भरायची, टोमॅटो केचप वरतून लावायचा, ठेवून द्यायचा. भरायची, लावायचं, ठेवून द्यायचं. भरायची, लावायचं, ठेवून द्यायचं. सगळ्यांना लावून झालेला. आता फक्त बटाट्याची भाजी भरायची होती. स्ट्रगल, ओनली स्ट्रगल. आपली बिल्डिंग तयार झाली. हे बॅकग्राऊंडचं इग्नोर करा, ते नंतर साफ करणार आम्ही. आता इथं गॅस पेटवायचा, याच्यावर ठेवायचा. तेव्हा बघा आमच्या कापड नाही पुसायला म्हणून बघ कशाने पुसते.
बघा इथं श्रीमंत बघा आम्ही त्यानेच पुसायचं असतं. त्यानेच पुसायचं असतं का कापडा बिपड्याने लावायचं ब्लर झाला कॅमेरा. आता हे गरम ही चीज मी एका त्याच्यात टाकणार पहिले सांगते तू एक साईडला काढून ठेव खालचा. ही चीज एकच आहे आमच्याकडं आणि ही एकाच ह्याच्यात टाकायची आणि ती आपल्या आमध्ये टाकायची. कसं दिसतंय ग माझं चोमू. या लक्षात ठेवा रे पब्लिक आपले थांबायच्या निशाण बनवून चीज याच्यात काहीतरी निशाण बनवायला. अरे तू साईडला ठेवा. साईडला ठेवला या लक्षात राहू द्या का नंतर मला कमेंटमध्ये सांगा कोणी खाल्लाय तो. तापलाय का बघा तापलाय टाकलो मी. असं मस्त बटर लावायचं स्पायसी. आता याच्यावर ठेवायचं आपला सँडविच. गॅस कमी करते. गॅस कमी करायचा. परत वरतून बटर लावून घ्यायचं भाजून द्यायचं. त्याच्यावर आपण बटर टाकू राहिलो असं कट करायचं जुगाडू. खा प्रत्येक याच्यावर थोडं टाकायचं. गरीब आहेत ना आपण आता सध्या. तुम्ही बघा मला आपण बटरचा पाऊंड टाकू याच्यावर. मस्त अजून देऊ का दे. आपला पहिला सँडविच बघा ना कसा मस्त झाला. म्हणजे पण दुसरा जास्त काळा झाला. नाही तिसरा. बरोबर आहे. मस्त झाले बघा मस्त भाजलेत धर. मस्त दिसत. ते किती तरी सांगा ते आहे ते तिथे. काय? सँडविच. आता हे अजून चालेल. चलो आता याची आम्ही चव घेऊन सांगतो तुम्हाला. कसे लागतात ते. हा मस्त झालेत.